इकडून बघताना आम्हाला फार भारी वाटतं अमेरिकेबद्दल. अमेरिकेची दुसरी बाजू काय आहे ज्याच्यावर आपल्याला मुख्यतः आज गप्पा मारायच्या आहेत? जेव्हा मी अमेरिकेत पोचलो 1996 मध्ये 30 वर्षापूर्वी, तेव्हा माझं तल्सा ओक्लाहोमा नावाचं एक छोटंसं शहर आहे, सेंटर ऑफ अमेरिका. तिथे जाऊन असा रिव्हर्स कल्चर शॉक बसला मला की अरे जो टीव्ही पे देखा था वो तो ये नाही आहे. मीडियाने दाखवलेली अमेरिका चांगलीच आहे आणि तशी आहे पण, लाईक मोठे मोठे हायवेज आहेत, हॉलिवूड आहे, मोठे म्युझियम्स आहेत, क्वालिटी ऑफ लाईफ आहे, पैसा आहे, प्रॉस्पेरिटी आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. पण हा पण फार महत्वाचा आहे. 30 वर्षानंतर इट्स अ डेंजरस प्लेस. आता जस्ट मी काही महिन्यांपूर्वी गेलो होतो न्यूयॉर्क न्यूजर्सीमध्ये. लँड झाल्यानंतर प्लेन, मग ते तिकडे ट्रेन स्टेशनला जाताना द स्टेशन वॉज फुल ऑफ होमलेस पीपल आणि असे लोक लाईक ड्रग्ज वगैरे घेणारे. पण घाबरायला असं होतं कारण गन्स एवढ्या आहेत ना. सो अंडरबेली ऑफ अमेरिका इज बबलिंग. कोणाचा दिमाग कधी सटकेल काही होऊ शकतं. तसं मी वॉशिंग्टन DC मध्ये पण गेलो, तिथे मी लाईव्ह कार जॅकिंग बघितलं आणि अशा स्टोरीज आपण ऐकतच जातो ना इकडे पण, की इकडे शूटिंग झालं, या स्कूलमध्ये शूटिंग झालं, शिकागोमध्ये बरेच शूटिंग्स होतात विकेंड्सना, पबमध्ये बारमध्ये. तर पबमध्ये बारमध्ये होतं. आपल्याला असं वाटतं की आपल्याबरोबर हे कधीच होणार नाही, पण हा गैरसमज आहे. सो अमेरिकेमध्ये राहणारा आत्ता जो माणूस आहे तो मला नाही वाटत गॅरंटी देऊ शकेल की पुढच्या वीकमध्ये माझ्या मुलाच्या शाळेमध्ये काहीच होणार नाही.